ಆಚಿ ಚಿಲ್ಲಿ ಪೌಡರ್ ಸಖತ್ ಖಾರ ಬಣ್ಣ ಮತ್ತು ರುಚಿ ಆಚಿ ಚಿಲ್ಲಿ ಪೌಡರ್. ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಗಾಯಗಳೊಂದಿಗೆ ಹೇಮರಾಜ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಪಾರಾಗಿದೆ. ಪವಾಡ ಸದೃಶ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ತುಮಕೂರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆದ ಬಳಿಕ ಅವರು ವಾಪಸ್ಸಾಗಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ಡ್ರೈವರ್ ಸೀಟ್ನ ಹಿಂಬದಿ ಈ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೂಡ ಇತ್ತು. ಒಂದ್ ಕಡೆ ಮೇಘರಾಜು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಏನ್ ಕತೆ ಅಂತ, ಆದ್ರೆ ಅದೇ ಡ್ರೈವರ್ ಹಿಂಬದಿ ಸೀಟ್ನಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಇದ್ರು. ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೊದಲು ಕಿಟಕಿಯಿಂದ ಮಗನನ್ನ ಹೊರಹಾಕಿ ನಂತರ ಇಬ್ರು ಉಳಿದ್ರು. ಚಿತ್ರದುರ್ಗ ಬಸ್ ದುರಂತದಲ್ಲಿ ಬದುಕಿ ಬಂದಂಥವರು ಇದೀಗ ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿಯ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಹೇಮರಾಜ್ ಕುಮಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವರು ರಾಜಸ್ಥಾನದ ಮೂಲದವರು, ಇಲ್ಲೇ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ವಾಸವಿದ್ರು. ಸೊ ಇವರು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಬೆಳೆಸಿದ್ರು. ಅವರ ಪತ್ನಿ ಮತ್ತೆ ಒಂದು ಮಗು ಜೊತೆ ಇವರು ತೆರಳುತ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ವೇಳೆ ಅವರಿಗೆ ಡ್ರೈವರ್ನ ಸೀಟ್ನ ಹಿಂಬದಿ ಮೊದಲ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಮೇಲಿಂದ ಏನೋ ಬಿದ್ದಂತಹ ಅನುಭವ ಆಯಿತು. ಎದ್ದೇಳುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಅಪಘಾತಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿತ್ತು. ಈಗ ಅವರ ತಲೆಗೂ ಕೂಡ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಸ್ಟಿಚಸ್ ಹಾಕಿ ಆನಂತರ ಬ್ಯಾಂಡೇಜನ್ನು ಹಾಕಿ ತುಮಕೂರು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ಬಳಿಕ ಮತ್ತೆ ಅವರು ಅವರು ತಮ್ಮ ನಿವಾಸಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರ ಪತ್ನಿಗೂ ಕೂಡ ಬೆನ್ನಿನ ಹಿಂಬದಿ ಕೂಡ ಈಗ ಒಂದಿಷ್ಟು ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೆದು ಅಂದರೆ ತುಮಕೂರು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯೋದು ಈಗ ಮನೆಗೆ ವಾಪಸ್ ಆಗಿದ್ರೆ ಮಾತನಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೇನೆ. जो इंसिडेंट कितना बजे हुआ, किसी तरह हालत था सर? ओके, इंसिडेंट अराउंड रात के 2 बजे हुआ है. तो हम लोग गोकर्ण जा रहे थे सेलिब्रेशन के लिए, वैकेशन सेलिब्रेट करने के लिए. तो मतलब जब इंसिडेंट हुआ तो हम लोग सो रहे थे. तो एकदम से जब लॉरी ने बस को बैक साइड से हिट किया तो एकदम से हमारा आँख खुला और ऊपर से कुछ मेरे सिर को हिट किया. एंड जब हमने देखा तो चारों तरफ पूरा डेंस स्मोक और वो सब था. तो हमें लगा कि ये बस में आग लगने वाला है, तो जल्दी से इधर से निकलो. तो हमने जो हमारा साइड विंडो है उसका ग्लास ऑलरेडी टूट चुका था. तो उधर से पहले हमने हमारे बेटे को नीचे उतारा, देन उसके बाद मेरी वाइफ नीचे उतरी, देन उसके बाद मैं उधर से जंप किया. तो उसके बाद जैसे ही हमने पीछे मुड़ के देखा तो पूरा बस और लॉरी पूरा आग में था, मतलब आग लग चुका था कंप्लीटली बस को. आपने जो विंडो तरफ से आपने एग्जिट करने के लिए कोशिश कर रहे थे ना, वही मोमेंट में फायर ऑलरेडी ये हुआ था? मतलब फ्रंट पार्ट में उस टाइम पे आग नहीं लगा था, बैक साइड में लग चुका था शायद. फ्रंट पे जहाँ हम थे वहाँ नहीं लगा था, वहाँ पे जस्ट स्मोक था, डेंस स्मोक. तो ब्रीदिंग लेने में भी प्रॉब्लम हो रहा था अजीब ही. तो उसके बाद हमें लगा कि ये ब्लास्ट होने वाला, जल्दी से इमीडिएटली निकलो. तो जैसे तैसे करके वी केम आउट सडनली. मैडम हालत तो फिलहाल खराब था, तो आपने किसी तरह फेस किया? आई डोंट नो भैया कैसे फेस किया, मुझे नहीं पता कि हम लोग कैसे निकले. बस मेरे को ये लगा कि हम लोग बस बच गए, क्योंकि बहुत डरावना था वो सिचुएशन. वी कांट एक्सप्लेन. आपने गोकर्ण को ट्रैवल करने वाले थे? हाँ हाँ. वेकेशन के लिए पहले प्लान किया था क्या? हाँ, वेकेशन के लिए हम लोग जा रहे थे. 3 डेज का हम लोगों का प्लान था. हम ही आज सुबह मॉर्निंग में उधर 8 o'clock पहुँचने वाले थे, बट रात को ये इंसिडेंट 2 बजे के आसपास. बिल्कुल हॉरेबल सिचुएशन मैडम, किसी तरह एक्सप्लेन कर सकते हैं वही मोमेंट को? बहुत डरावना था भैया. बस ये था कि हम विंडो से हम कैसे जंप किए हमको खुद भी मालूम नहीं है. बट हम जैसे ही हमने आवाज़ सुनाई दिया, पूरा धुआं धुआं लगा, तो मेरे हस्बैंड को बोला कि ये बस पूरा आग में लगेगा, तुम कूदो जल्दी से. तो हम जैसे तैसे हमने पहले हमारे बच्चे को निकाला, फिर मैं जंप करी, फिर ये आए विंडो तरफ से. हाँ, ओके, उधर जो पैसेंजर थे ना उसका हालत किसी तरह था? वही उधरी होने के बाद वो बस ब्लास्ट हुआ और सभी एग्जिट होने के बाद ब्लास्ट हुआ? मतलब जो लोग निकल सकते थे वो निकल गए, उसके बाद कोई निकल नहीं पाए. जो फंसे रह गए वो फंसे ही रह गए. उनका आवाज भी नहीं आ रहा था. एक्चुअली आसपास लोग बहुत ज्यादा साउंड आ रहा था, क्राउड हो गया था बहुत ज्यादा. तो अंदर कोई फंसा है, किसी का साउंड आ रहा है नहीं आ रहा पता ही नहीं चला, क्योंकि बाहर का साउंड ही बहुत ज्यादा था बाहर वाले लोगों का. आपने जो एग्जिट हुआ थे ना, कितना लोग उधर फंस गए थे सर वही मोमेंट में? उस टाइम पे मुझे मेरे आसपास तो कोई दिखाई नहीं दिया, बट हमारी वाली सेम विंडो से 2-3 लोग और निकले थे.
मैंने देखा था। हाँ, उसके बाद ओपन कोई करने नहीं के आया। लिए जो कोशिश हुआ था क्या? मेन डोर के अराउंड, हाँ, आई ट्राइड दैट, बट वो पूरा जाम था, ब्लॉक था मतलब, और आसपास भी कोई नहीं दिखा मुझे। तो एक दो लोग थे मेरे आसपास, वो मेरे वाले विंडो से ही मेरे साथ में बाहर निकले। एग्जिट डोर ओपन करने के लिए जो क्या तो ट्राई किया था? ड्राइवर के जस्ट पास में जो डोर होता है, मैंने वो ट्राई किया पहले, बट वो पूरा ब्लॉक था, जाम हो गया था पूरा कंप्लीटली। विदिन सेकंड का भी हम लोगों को देरी होता तो शायद आज हम लोग यहाँ नहीं होते। कितना कितना टाइम में जो सभी इंसिडेंट हुआ, वो अपोजिट लारी आया और एक्सीडेंट हुआ, कितना टाइम के में? अंदर अंदर हुआ, 1 मिनट के अंदर अंदर वो ब्लास्ट हुआ। एंड देन हम बाहर आए, और जैसे ही हम लोग बाहर कूदे तो हमने देखा कि पूरी बस में आग लग चुकी थी। पहले फर्स्ट उसके आग बाद हमें नहीं लगता कि कोई उस बस में से निकल पाया होगा, क्योंकि हमारे बाद आए थे। उसके बाद उसमें कोई मतलब हमारे बाद में बस एक दो लोग ही इमीडिएटली निकले बस के बाहर, उसके बाद और कोई नहीं निकला। उसके बाद फुल बस फायर पे था। आपने बाहर आने के बाद उस वही बस में कितना लोग फंस गए थे और उसका सिचुएशन किसी था, और ऑलरेडी 11 मेंबर्स तो जो मौत हुआ था, सो आपको उधर ही पता हुआ था और आने के बाद ये तो? उधर पता चल गया था, क्योंकि और लोग जो आसपास जो निकले थे वो लोग चिल्ला रहे थे, रो रहे थे कि उनके साथ वाले लोग कुछ रह गए, एक दो लोग, जैसे 4-5 लोगों का ग्रुप था, तो उनका एक जना रह गया या 2 जने रह गए। तो कुछ लोग चिल्ला रहे थे कि हमारे साथ वाले कोई फ्रेंड रह गया, कोई वो रह गया। तो हमको आइडिया तो लग गया था कि कुछ लोग तो पक्का फंसे, बट कितने फंसे वो पता नहीं था। आपने मिडनाइट में तुमकुर हॉस्पिटल जाने के बाद और बेंगलुरु के इधर रिटर्न हुए थे क्या? हाँ, यस। सो पहले हम लोग हॉस्पिटल गए, अराउंड हॉस्पिटल हम लोग पहुंचे 4-4:30 बजे के अराउंड। फिर वहां से 7 बजे डिस्चार्ज होके बेंगलोर के लिए आ गए। ನೋಡಿ, ಇವರು ವೆಕೇಶನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೋಕರ್ಣಗೆ ಟ್ರಾವೆಲ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಒಂದು ಮಗು ಮತ್ತೆ ಅವ್ರ ದಂಪತಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡ್ರೈವರ್ನ ಸೀಟ್ನ ಹಿಂಬದಿಯಲ್ಲೇ ಆ ಸೀಟನ್ನು ಕೂಡ ಬುಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಅಪ್ಪರ್ ಸೀಟ್. ಸೊ ಅದಾದ ಬಳಿಕ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಒಂದು ಏನೋ ಬಿದ್ದಂತೆ ಅನುಭವ ಆಯಿತು. ಅದಾದ ಬಳಿಕ ನೋಡಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಿದ್ರಾವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲೇ ಇದ್ರು, ಅವರು ಮಲಗಿದ್ರು. ಸೊ ಕೆಳಗೆ ಏನೋ ಬಿತ್ತು ಅನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನುಭವ ಆಯಿತು. ಕೂಡಲೇ ಅದನ್ನ ನೋಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋದು ಅವರ ಗಮನಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಂತು. ಮೇನ್ ಡೋರ್ಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಲಾಕ್ ಆಗಿತ್ತು, ಮತ್ತೆ ವಿಂಡೋಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ಆ ಮಗುವನ್ನ ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿ ಅದಾದ ಬಳಿಕ ಇವ್ರು ಜಂಪನ್ನು ಮಾಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಸೊ ಹಾಗೆ ಇವರು ಹೇಗೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಟ್ಟರು ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ, ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆದವರು ಕೂಡ ಅಂಥದ್ದೇ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಸೊ ಯಾವಾಗ ಇವರು ವಿಂಡೋ ಮೂಲಕವಾಗಿ ಇಳಿದು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ, ಬಂದ ಬಳಿಕ ಆ ಬಸ್ ಕೂಡ ಸ್ಫೋಟ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಇವರಂತೆ ಜೀವನ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಕೂಡ ಪರದಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ನಿಜಕ್ಕೂ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತಂಕಕ್ಕೆ ಭಯಭೀತ ಕೂಡ ಗೊಂಡಿರ್ತಾರೆ. ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಬೀರಪ್ಪ ಜೊತೆ ಪ್ರಕಾಶ್ ಡಿ ರಾಂಪುರ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿ, ಬೆಂಗಳೂರು.